the great happiness. सीले पतिठाय नरो सपन्यो चित्तं पन्यञ्च भावयम् अतापि निपको भिक्खु सोयिमं विजटये जटं। संपूर्ण जगाला ज्यांनी सुख, शांती, मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता, दुःख मुक्त महामानव, महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध, तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्यात सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक, भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या वर्षावासातील महान मंगलमय दिनी आपल्या धम्मदीप बुद्धविहारामध्ये नंदनवन कॉलनी परिसरातील उपस्थित सर्व श्रद्धाबुद्धीशील संपन्न उपासक उपासिका, बालक तथा बालिकांनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती सद्भावना मंगल मैत्री व्यक्त करून तुम्हा सर्वांच्या हित सुखाकरिता बुद्धाच्या वाणीद्वारे धम्मदेशना देत आहे, तेव्हा आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारा या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। आपण काही दिवसांपासून दुःख मुक्तीसाठी सहाय्यक ठरणाऱ्या, मानवी जीवनाला पूर्णत्वाकडे घेऊन जाणाऱ्या 10 पारमितांच्या संदर्भामध्ये धम्मचर्चा करीत आहोत। काल आपण प्रज्ञा पारमितीच्या संदर्भात धम्मचर्चा केली आहे, तेव्हा आज आपण वीर्य पारमितीच्या संदर्भामध्ये चर्चा करणार आहोत। ह्या परस्परावलंबी असणाऱ्या, एकमेकांशी निगडीत असलेल्या, एकमेकांशी संबंधित असलेल्या किंवा एकमेकांवरती अवलंबून असणाऱ्या 10 पारमिता आहेत। या 10 पारमितांच्या पालनामुळे हे मनुष्य जीवन जे आपण जगतो आहे त्याला आपण परिपूर्ण बनवू शकतो, अर्थात दुःखमुक्त जीवनाला आपल्या बनवू शकतो, अशी भगवंताची वाणी आहे। याला 10 बल सुद्धा म्हटलेलं आहे। भगवंताला जसं आपण 10 बल तनुजं हा शब्द वापरतो भगवंताच्यासाठी, सम्यक संबुद्ध हे 10 बल तनुजंग होते, म्हणजे भगवान बुद्ध 10 बलांनी परिपूर्ण होते। ते 10 बल म्हणजे ह्या 10 पारमिता। भगवान म्हणतात प्रत्येक व्यक्तीमध्ये बुद्धत्वाचा अंकुर असतो, प्रत्येक व्यक्तीमध्ये, म्हणून तर आपण कधी चांगले कधी वाईट असतो। तर भगवंत म्हणाले की प्रत्येक व्यक्तीमध्ये ह्या 10ही पारमिता कमी जास्त प्रमाणात असतात, फक्त प्रयत्न करून सातत्य ठेवून आपण त्यामध्ये परिपूर्णता कशी आणता येईल यासाठी प्रयास केले पाहिजे। आपल्या प्रत्येकामध्ये दानत असते कमी जास्त प्रमाणात,
आपल्या प्रत्येकामध्ये शील असते कमी जास्त प्रमाणात, आपल्या प्रत्येकामध्ये नैष्कर्म्य पारमी सुद्धा असते कमी जास्त प्रमाणात, आणि प्रत्येकामध्ये प्रज्ञा पारमिता सुद्धा असते कमी जास्त प्रमाणात. आजची पारमिता जी वीर्य पारमिता आहे, तर ही वीर्य पारमिता म्हणजे काय आणि ती कशा प्रकारे आपण तिला पूर्ण करू शकतो किंवा तिचे आचरण करू शकतो या संदर्भातील विवेचन आपण ऐकणार आहात. वीर्य या शब्दाचा तसा अर्थ जर आपण लावला तर प्रयत्न किंवा बल असा त्याचा अर्थ सांगितलेला आहे बौद्ध साहित्यात. वीर्य या शब्दाचा अर्थ प्रयत्न किंवा बल असा सांगितलेला आहे. म्हणजे वीर्य वीरता प्राप्त करून देऊ शकतो, वीर्य पारमिता मनुष्याला वीरता प्राप्त करून देऊ शकते असाही त्याचा अर्थ लावला जातो. उत्साहपूर्ण प्रयत्नांमधून कुशल चित्ताची एकाग्रता आपण साधू शकतो. प्रयत्न जर आपण करत राहिलो, पण या वीर्य पारमितेला कोणत्या संदर्भात सांगितलेला आहे? प्रयत्न तर मग कशासाठी पण आपण प्रयत्न करू शकतो किंवा करतो, पण विशेषतः या वीर्य पारमितेला सम्यक व्यायाम देखील म्हटलेला आहे. सम्यक व्यायाम देखील म्हटलेला आहे. तर सम्यक व्यायाम ह्या शब्दाला जर आपण ऐकलं तर व्यायाम म्हणजे काय, तर आता जर आपण पाहिलं तर ते जे लोक व्यायाम करतात शरीरयष्टी चांगली बनविण्यासाठी त्यालाही व्यायाम म्हणतात, पण त्याच्यात प्रयत्न या अर्थाने तो शब्द सांगण्यात आलेला आहे. वीर्य प्रयत्न, पण कोणता प्रयत्न, तर काया वाचा मनाने जे कोणते कर्म आपल्याकडून घडत असतात. काया म्हणजे ही 3.5 हाताची काया शरीरयष्टी, शरीराने कर्म करतो, या वाणीतून कर्म करतो आणि मनाद्वारे कर्म करतो. 3च अंगाने आपण कर्म करत असतो. मग ते कुशल कर्म असतील किंवा अकुशल कर्म असतील, 3च अंगाने मनुष्य प्राणी कर्म करत असतो. एक तर या हातापायाने कर्म करतो बरे किंवा वाईट, या वाणीद्वारे कर्म करतो बरे किंवा वाईट, आणि मनाद्वारे कर्म करतो आपण बरे किंवा वाईट. तर भगवान म्हणतात अकुशल विचार जे काही असतात, म्हणजे काया वाचा मनाला अकुशलतेकडे घेऊन जाणारा जो काही मनाचा प्रभाव असतो किंवा विचारसरणी असते, त्याला थांबविण्यासाठी प्रयत्न करणे त्याला वीर्य म्हणतात. आपल्या काया वाचा मनाने जे म्हणून आपल्याकडून अकुशल कर्म घडत असते, तर ते अकुशल कर्म घडू नये यासाठी प्रयत्नरत राहणे, प्रयत्नांची पराकाष्ठा करणे, त्याला देखील वीर्य असं म्हटलेलं आहे. हा एक भाग. दुसरा भाग, दुःखमुक्तीसाठी म्हणून आपण जीवन जगत आहोत. मनुष्य जन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि याला परिपूर्ण बनविण्यासाठी जसे या 3 अंगांनी अकुशल कर्म करतो आपण, तर ह्याच 3 अंगांनी आपण देखील कुशल कर्म करतो. तर भगवान म्हणाले या 3ही अंगांनी कुशल कर्म करण्यासाठी आपल्याला सहाय्यक जर कोण ठरत असेल तर ते म्हणजे वीर्य. कारण चांगलं काही करायचं आहे, कुशल कर्म करायचे, चित्ताची कुशल अवस्था प्राप्त करायची आहे, तर त्यासाठी प्रयत्न केल्याशिवाय गत्यंतर नाही. पंचशील 1 दिवस जर आपण म्हटलं, फक्त ध्यानाला 1 दिवस आपण जर येऊन बसलो तर दुःखमुक्त होऊ का आपण? चित्ताची निर्मळ अवस्था प्राप्त होईल का लगेच? एकदा जेवण केलं तर बस आता विषय संपला, जिंदगीभर करायची गरज नाही असं असते का काही? एकदा पाणी पिलं बस आता 6 महिने उंटासारखं पाणी प्यायची गरज नाही असं आहे का? नाही आहे. पुन्हा पुन्हा पाणी प्यावं लागते, पुन्हा पुन्हा भोजन ग्रहण करावं लागते. अगदी तद्वतच भगवान बुद्ध म्हणाले या भटकणाऱ्या मनाला, जे की बहिर्मुखी आणि बहिर्मुखीच असते कायम स्वरूपी, याला जाग्यावर आणण्यासाठी, सावधगिरी बाळगण्यासाठी म्हणून, त्याला संयमित ठेवण्यासाठी म्हणून, या मनाला निर्मळ आणि शांत बनविण्यासाठी म्हणून जर कोण सहाय्यक ठरत असेल तर ते म्हणजे वीर्य पारमिता. प्रयत्न, थोडक्यात प्रयत्न
ते एक म्हण पण आहे अशी काहीतरी, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. फार सुज्ञ आहात तुम्ही, शिकले सवरलेले आहात. तर प्रयत्ने वाळूचे कण रगडिता त्यातून तेलही गळे, अशा आशयाची एक म्हण आहे. बरोबर आहे. म्हणजे त्यांनी त्याचा सारांश किंवा अर्थ असा सांगितलाय, त्यातलं मर्म असं सांगितलंय की जर मनुष्याने प्रयत्न केले तर नथिंग इज इम्पॉसिबल, असं इंग्रजीमध्ये म्हटलेलं आहे. नथिंग इज इम्पॉसिबल. भगवान बुद्धाला सुद्धा हे विचारण्यात आलं, तेव्हा सुद्धा भगवान बुद्ध म्हणाले मनुष्यासाठी अशक्य असे काहीच नाही. तुम्ही जर या जगात पाहिलं, आपल्या अवतीभोवती, तुम्ही जर बस स्टँडला गेलात, स्टेशनवर गेलात किंवा रेल्वेतून प्रवास केला तर तुम्हाला बिना हाताचे, बिना पायाचे, अंध डोळ्याचे, बहिरे, मुके लोक दिसतील. तुम्ही पाहिले असेल कधी. तेही आपला उदरनिर्वाह करतात. बस स्टँडला आम्ही जेव्हा काही वाटप करण्यासाठी जेव्हा जेव्हा जातो, तिथे एक आई असते कायम पाटावर बसलेली, एक म्हातारी आई. तुम्ही पाहिलं असेल कधी. ती पायाने अपंग आहे बहुतेक, तर पाटावरती बसते, पाटाला चाकं लावलेली असतात आणि मग ती असं हाताने त्या जमिनीवर हात टेकून त्याला ओढते आणि लोकांकडे जाऊन ते जे काय असेल ते मागणी करते, भीक मागते. असेही लोक या जगात आहेत की प्रयत्न करून ते आपला उदरनिर्वाह चालू शकतात, म्हणजे सुखी राहू शकतात. काही लोकांना हात नाहीत बघा, बिलकुल दोन्ही हात नाही आहेत, तरीही लोक जिवंत आहेत आणि जीवन जगत आहेत. काही लोक अंध आहेत. अंध असणारे लोक नोकरीवरती सुद्धा आहेत. अंध असणारे देखील लोक नोकरी करतात, खूप चांगल्या प्रकारची नोकरी करतात. क्लास 1 ऑफिसर सुद्धा आहेत अंध लोकांमध्ये. बरोबर. त्यांनी त्यांच्या पद्धतीने प्रयत्न केले, प्रयत्न करून त्यांनी शिक्षण घेतलाय, ज्ञानार्जन केलाय आणि त्या ज्ञानाच्या जोरावरती ते आपला उदरनिर्वाह करतायत, पैसे कमवतायत, आपलं घर सांभाळतायत, प्रपंच सांभाळतायत. बहिरे लोक आहेत, मुके लोक आहेत, तेही आपला उदरनिर्वाह चालवतात. कशाच्या भरोश्यावरती? प्रयत्नांच्या भरोश्यावरती. प्रयत्न केले तर काहीही करू शकतो आपण. काल जसा ते सरांनी प्रश्न उपस्थित केला ऑनलाईन एका, की बसल्यानंतर त्रास होतो. मी त्या दिवशी जे सांगितलं तुम्हाला की प्रयत्न केले तर काहीच होत नाही. भगवान 80 वर्षाचे होते. आमच्याकडे आपले भंतेजी आहेत, सुगत बोधी भंतेजी. एखाद दिवशी आपल्या विहारात त्यांना बोलवतो प्रवचनासाठी. 90 वर्षे त्यांचं वय आहे. आणि तुम्ही त्यांच्याकडे जर कधी पाहिलं, अतिशयोक्ती म्हणून नाही, म्हणजे आम्ही सोबत राहतो म्हणून नव्हे, तर त्यांना सुस्पष्ट दिसते, बिना चष्म्याचं ते वाचू शकतात. तुम्ही हळू जरी बोललं तर त्यांना ऐकायला येते आणि बिना काठीचे चालतात व्यवस्थितपणे. मी सोबत जर कधी असेल तर मग दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या माळ्यावरती पण चढतात ते. तुम्ही पण कधी पाहिलं असेल त्यांना तर. आणि दररोज सकाळी मग तिकडे विहारामध्ये पण ध्यान शिकवलं जाते आपल्या तिकडे, तर ते दररोज सकाळी उठून मग लोकांना मांडी घालून बसून ध्यान शिकवतात. लोक तरी मांडी हलवतील, भंतेजी मांडी हलवत नाही. आपली 90 वर्षे त्यांचं वय आहे. सगळ्या गोष्टी ते करतात. हे सांगतोय यासाठी म्हणून की जर प्रयत्न असतील, प्रयत्नांची पराकाष्ठा असेल तर आपल्यासाठी सर्व शक्य आहे. पण प्रयत्नच करायचे नाही, हातावर हात ठेवून बसायचं आणि सर्व मला ऑटोमॅटिकली भेटलं पाहिजे. भेटेल का? दे रे हरी आणि पलंगावरी होईल का असं खरं? असं कसं खरं होईल दे रे हरी आणि पलंगावरी? बाबासाहेबांनी जर प्रयत्न केले नसते, अभ्यास केला नसता 18 तास, तर मला सांगा बाबासाहेब आपल्याला भेटले असते का? संविधान आपल्याला दिलं असतं का त्यांनी? बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ दिला असता का? अभ्यासाची पराकाष्ठा त्यांनी केली नसती, वेगवेगळ्या धर्माचे धर्मग्रंथ चालले नसते, बुद्ध धम्माचा अभ्यास केला नसता. त्यातही तर प्रयत्नच आहेत. प्रयत्न केले तर शक्य गोष्ट होतात, सगळ्या अशक्य गोष्टी शक्य होतात. म्हातारे माणसं सुद्धा तंदुरुस्त राहू शकतात.
तुम्ही टीव्हीवर कधी पेपरमध्ये कधी बॉडी बिल्डर लोक पाहिले असतील, तेही माणसंच असतात. बॉडी बिल्डर लोक असतात, ते असं दाखवतात आपली शरीर यष्टी फोटो टीव्हीमध्ये वगैरे वगैरे, तेही माणसंच असतात आणि तेही आपल्याच वयाचे असतात. कधी कधी असं नाही की ते तरुणच असतात, त्यांचं 50चं वय असते, कुणाकुणाचं 60चं वय असते कुणाकुणाचं, पण त्यांचं शरीर जे पिळदार असते तसं आपलं नसते. आपोआपच झाला असेल का पिळदार त्यांचं शरीर? व्यायाम आहे, सातत्य आहे, प्रयत्न आहे. तशा प्रकारचं शरीर एसटी बनविण्यासाठीचा प्रयत्न आहे. IAS ऑफिसर होतात, स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी अभ्यास करतात, अभ्यासातलं सातत्य ठेवतात. हे उगीच हासिल होत असेल का त्यांना यश? नाही. यश प्राप्त करण्यासाठी भगवंताने सांगितलं आहे की प्रयत्न करावे लागतात. म्हणून दुःखमुक्त होण्यासाठी ही वीर्य पारमिता जी आहे ती अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावते. दुःखमुक्त व्हायचं असेल तर आपल्यामध्ये वीर्य पारमिता असावी लागते. ध्यानाला मला बसताच येत नाही म्हटल्यावर मग मुक्त कसे हो? मनाची निर्मळ अवस्था बनवू कसं आपण? नाही का? बघा तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंताला जेव्हा विचारण्यात आलं, भगवान कुशल प्रयत्न सम्यक प्रयत्न कोण करू शकते? वीर्य पारमिता कुणाची लवकर पूर्ण होऊ शकते किंवा कुणाची पूर्ण होऊ शकत नाही? तेव्हा भगवंताने सांगितलेलं आहे, जे लोक असंतुष्ट असतात, जे लोक मूर्ख असतात, ज्या लोकांची कुसंगती लागलेली असते, ज्या लोकांना, ते वीर्य पारमिता पूर्ण करू शकत नाही. वरवर करणी व्यवहारिक दृष्ट्या जरी आपण विचार केला, जे लोक अशा प्रकारचे आहेत, जे असंतुष्ट आहेत, नको त्या इच्छा बाळगणारे आहेत, नाही का, नको त्या संगतीमध्ये रमलेले आहेत आणि व्यसन त्यांना जडलेलं आहे, असे लोक वीर्य पारमिता पूर्ण करू शकत नाहीत म्हणाले भगवान बुद्ध. का? आळशी लोक वीर्य पारमिता पूर्ण करू शकत नाही. कुशल चित्ताची एकाग्रता ते लोक साधू शकत नाहीत. कारण आळस माणसाला काहीच करू देत नाही. त्या दिवशी मी सांगितल्यानुसार एक तर झोपेतून उठू देत नाही. कांबळे साहेब मला म्हणाले काल परवाला, भंतेजी रिटायर्ड झाल्यापासून मी फार मस्त झोपायचो, 8-9 वाजेपर्यंत. काय झोपत, कोणी झोपत असेल, बरेच लोक झोपतात. आता बिंदास जीवन आहे, आता पोरगा पोरगी सारं सेटल झालंय, कर्तव्य बजावलेलं आहे, तर आता काय करायचं आहे असा विचार येतो कधी कधी. बऱ्याच 99% लोकांच्या मनात विचार येतो, आता काय करायचं आहे. कांबळे साहेब म्हणाले, मी झोपायचो पण 13 तारखेपासून मी सकाळी लवकर उठतो, हा मला एक लाभ झाला. तर मला फार आनंद झाला ते ऐकून त्यांचं, की बा सकाळी उठतात, ते उठतात म्हणजे काय ध्यानाला येतात, आपण पण ध्यानाला येतात. म्हणजे जर ठरवलं आपल्या मनाने, जर प्रयत्न केला तर अशक्य काय आहे. पण जर आपल्या मनाचं ऐकत राहिलो, अरे गड्या कोणतं काम करायचं आहे, आता आपल्याला मस्तपैकी झोपी जा, मोबाईल बंद करून, आपला कोण मालक आहे. पण भगवान तर म्हणाले की जीवन हे क्षणिक आहे, नश्वर आहे आणि फार थोडं आहे. भगवंताला जेव्हा विचारलं ना, भगवान एकदा भिक्षूंना प्रवचन देत असताना जमिनीवरती असं बोट करतात, जमिनीला असं बोट करतात आणि भिक्षूंना म्हणतात, मला सांगा या माझ्या नखात असलेली माती जास्त आहे की जमिनीवर असलेली माती जास्त आहे? साहजिकच आहे, जमिनीवरची माती जास्त आहे म्हणतात भंते लोक, भिक्षू संघ. तर भगवान म्हणतात, भिक्षूंनो, ज्या प्रकारे नखावरती असणारी माती आहे ना थोडीशीच, असे थोडेसेच लोक या जगात चांगले आहेत. आणि जशी माती जमिनीवर प्रचंड प्रमाणात आहे, तसे वाईट लोक, दुर्बुद्धीवाले लोक, कुसंगतीवाले लोक, आळसी लोक या धरतीवरच्या माती समान पावलागणिक आहेत. आपल्याला बहकवणारे, आपल्याला बिघडवणारे, आपल्याला आळशी बनवणारे, आपल्याला व्यसनाधीनतेमध्ये लोटणारे, आपल्याला वाममार्गाला लावणारे, अरे काय जातं विहारामध्ये असं म्हणणारे लोक पण आहेत. तुम्हाला मी सांगतो, लोक सांगतात कधी कधी, अरे काय जायचं विहारामध्ये, अरे काय जायचं भिक्षूकडे, अरे काय द्यायचं दान, काय शीलपालन करायचं आहे, काय ध्यान करायचं आहे, एन्जॉय करा, हे करा ते करा. तर भगवान म्हणाले, इथे असंख्य लोक जन्मास येतात आणि त्यांचं जीवन वाया जातं.
असंख्य लोक जन्मास येतात, त्यांचं जीवन वाया जाते. पण जे लोक धर्ममार्गामध्ये प्रतिष्ठित होण्याचा प्रयत्न करतात, जे लोक दानपुण्य करण्याचा प्रयत्न करतात, शील पालन करण्याचा प्रयत्न करतात, ध्यान करण्याचा प्रयत्न करतात, राग द्वेष आणि लोभाला संपवण्यासाठीचा प्रयत्न करतात, काया वाचा मनाने कुशल कर्म करण्याचा प्रयत्न करतात, त्यांची वीर्य पारमिता पूर्ण होते. आणि वीर्य पारमिता जर पूर्ण होत असेल तर ते दुःख मुक्तीकडे वाटचाल करतात. जेव्हा सिद्धार्थ गौतम राजवाड्याला सोडून कपिलवस्तूला सोडून निघाले, तर तुम्ही विचार करा की किती परिपक्व ती वीर्य पारमिता असेल भगवंतामध्ये, किती परिपक्व एक राजकुमार असलेलं व्यक्तिमत्व आपण विचार देखील करू शकत नाही. हो, आपल्याला तर काय आता 4-8 दिवसापासून बाबासाहेबांच्या मुळे हे चांगले दिवस आले, पण ज्याचा बाप राजा, ज्याचा जन्मच राजकुलात झाला, जो स्वतः राजकुमार होता, ज्याने ऐशोआरामाचं जीवन भोगलं, म्हणजे एक व्यावहारिक दृष्ट्या जर आपण विचार केला तर त्याने गृहत्याग केला नाही का, आणि गृहत्याग केल्यानंतर तब्बल 6 वर्ष खरतर तपश्चर्या केली. हो, विचार करा, खरंच आपल्याला खुर्चीवर का होईना जास्त वेळ बसू शकत नाही माणूस. खुर्चीवर सुद्धा माणूस जास्त वेळ बसू शकत नाही एकाच अवस्थेमध्ये. सोफ्यावर जरी बसला माणूस, नरम गादीवर जरी बसला आणि त्याला म्हटलं बा ठीक आहे हरकत नाही आता सोफ्यावर बसले तर आसेत बसू शकतो का आपण जास्त? हात तरी हलवायला वाटेल आपल्याला, पाय तरी हलवा वाटेल आपल्याला. पाय लांब करतो आपण थोडा वेळ, पुन्हा जवळ घेतो, दोन्ही पाय लांब कर, पुन्हा जवळ घे, एक पाय लांब कर, या हातावर थोडंसं बसायचंय, त्या हातावर थोडंसं बसायचंय, थोडे डोळे बंद करायचेत, पुन्हा उघडायचेत, मग इकडे पहा, इकडे पाहून झालं की तिकडे पहा. म्हणजे हा स्वभाव जो आपला आहे, भगवान बुद्ध म्हणाले या मानवी स्वभावाला जो बहिर्मुखी आहे त्याला अंतर्मुखी बनविण्यासाठीचे जे प्रयत्न केले जातील त्याला वीर्य पारमिता म्हणतात. आणि त्या सिद्धार्थ गौतमाने 6 वर्ष पद्मासनात बसले. हो, भगवान बुद्ध होण्याच्या पूर्वी पद्मासनात, एक राजकुमार पद्मासनात बसू शकतो. अनंत जन्मांच्या काय त्यांच्या वीर्य पारमिता परिपक्व असतील. म्हणजे विचार करा तुम्ही, कारण आपल्याला इथे या जन्मामध्ये थोडा वेळ बसलं की त्रास होतो आपल्याला. सिद्धार्थ गौतम 6 वर्ष खरतर तपश्चर्येमध्ये बसतात आणि असं बिलकुल पद्मासनामध्ये बसतात, जंगलामध्ये बसतात. बिलकुल कोणत्याही प्रकारचा विचार मनात नाही आहे की सिंह येईल आणि मला खाऊन घेईल. 2600 वर्षांपूर्वी किती हिंस्त्र प्राणी असतील त्या जंगलामध्ये. सर, उर्वेलचं जंगल हे फार प्रसिद्ध जंगल होतं त्या काळामध्ये आणि फार मोठं जंगल होतं त्या काळामध्ये. 2600 वर्षांपूर्वीची ही घटना आहे. सिद्धार्थ बोधिसत्व तिथे बसतात आणि पद्मासनामध्ये आणि निश्चय करतात की मी हे आसन सोडणार नाही. जोपर्यंत मला बुद्धत्व प्राप्त होत नाही तोपर्यंत मी या आसनातून उठणार नाही. काय ती प्रयत्नांची पराकाष्ठा असेल. प्रचंड प्रयत्न होते ते. आणि म्हणून भगवंतांनी म्हटलेलं आहे की जोपर्यंत आपण प्रयत्न करणार नाही, काया वाचा मनाने अकुशल कर्म घडू नये म्हणून, अकुशल कर्म घडलं आपल्याकडून की भगवान म्हणाले लगेचच आपण त्या मनाला आवर घालण्यासाठीचा प्रयत्न केला पाहिजे. अकुशल कर्म तर घडत राहील, गृहस्थ जीवन आहे, अकुशल कर्म घडत राहील. आपण सील कितीही जरी ग्रहण करत राहिलो तरीही अकुशल कर्म घडत राहील. पण मग ते अकुशल कर्म ज्या चित्तातून घडते ते अकुशल कर्म घडत राहू नये यासाठी प्रयत्न करावे लागतात. की ज्या प्रकारे एखादा शेतकरी, भगवंताने शेतीचं उदाहरण दिले, निसर्गाचे उदाहरण दिले भगवंताने. एखादा शेतकरी आहे, त्याला खूप धान्य पाहिजे आहे, पीक चांगलं पाहिजे आहे, तर त्याला कोणते प्रयत्न करावे लागतात? तणाने ग्रासलेल्या त्या शेतीतलं जे तण आहे ते काढून टाकण्यासाठी त्याला त्याच्यात नांगर चालवावा लागतो अगोदर. तुम्ही शेतकऱ्याच्याच घरून आले असाल, त्याला अगोदर नांगर चालवावं लागते. त्याच्याही पूर्वी एखादं समजा पडीक शेती असेल, जमीन असेल, तर त्याच्यात झाडं उगवलेली असतील तर ते त्याचे तोडावे लागतात,
कुऱ्हाडी चालवावी लागते, झुडुपं असतील, झाडं असतील, शेती तयार करायची असेल तर, आणि ते तोडून झाल्यानंतर मग त्याच्या मुळ्या जर आतमध्ये गेल्या असतील खोलवर, त्याही खोदून तोडून काढाव्या लागतात. मग तिथे नांगर चालवावा लागतो. नांगर चालवून झाल्यानंतर काही दिवस गेले की मग वखर चालवावा लागतो. वखर समजते तू? वखर चालवावा लागतो. वखर चालवल्यानंतर पाळी म्हणतात म्हणजे त्यांच्याकडे, तर वखर चालविल्यानंतर मग ते जे गवत नांगरा वाटे बाहेर आलाय ते अजून बाहेर येतं. मग त्याला वेचल्या जाते, वेचणी केल्या जाते. गवत वगैरे जे काही तण आहे ते काढल्या जाते आणि ते काढून झाल्यानंतर मग पावसाची प्रतीक्षा करावी लागते. पावसाची प्रतीक्षा केल्यानंतर पाऊस येतो आणि पाऊस आल्यानंतर मग पेरणीचे प्रयत्न असतात. मग पेरणी केल्या जाते. पेरणी केल्यानंतर पुन्हा पावसाची प्रतीक्षा आणि पुन्हा जे काही तण येत राहील ते तण काढण्याचा प्रयत्न होतो जेणेकरून पिकाला बाधा होऊ नये. म्हणजे हे सगळे प्रयत्न जेव्हा शेतकरी करेल एकंदरीत तेव्हा त्याला कधी धान्य, पीक, ज्वारी, गहू जे काही आहे ते प्राप्त होते. बरोबर आहे. आणि मग तो संतुष्ट होतो, खुश होतो, आनंदित होतो. अरे की वा वा, काय किती चांगलं मला पीक धान्य मिळालंय. भगवान बुद्ध म्हणतात अशाच प्रकारे या शेतीची निगराणी आपण केली पाहिजे जी मनाची शेती आहे. अगोदर वरवरचं तण काढून टाकलं पाहिजे. कधी कधी मोठमोठ्या झाड्या लागलेल्या असतात, झुडपं लागलेले असतात, मोठमोठ्या घटना घडलेल्या असतात आपल्याबरोबर, तर त्या काढल्या पाहिजे. भगवंताने त्या सगळ्या दुःखमुक्तीच्या जीवनाची पहिली पायरी म्हणून तर पंचशील दिला आहे मनुष्याला. म्हणजे जेव्हा आपण पंचशील पालन करण्याचा प्रयत्न करू किंवा पंचशील पालन करत राहू तेव्हा आपण अष्टशील पालन करू. अष्टशील आपल्याकडून पालन जेव्हा होत राहील तेव्हा दशशील पालन होत राहील. दशशील पालन जेव्हा आपल्याकडून होत राहील तेव्हा 227 नियमाचं पालन होईल आपल्याकडून. आणि जेव्हा कधी त्या नियमाचं पालन करून करून आपण पुढे पुढे जाऊ ध्यानाच्या मार्गाने तेव्हा कुठे मग सकृतागामी श्रोतापन्न सकृतागामी अनागामी अर्हत आहे. हा मार्ग असाच आहे का बसल्या बसल्या मिळेल का कुणाला? नाही मिळणार. प्रयत्नांची पराकाष्ठा. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले आपल्या काया वाचा मनाने कुशल कर्म करण्यासाठीचे प्रयत्न करणे त्याला वीर्य पारमिता, वीर्य म्हणतात त्याला. आपल्या मनाला वाम मार्गाला लागू नये, काया वाचा मनाने अकुशल कर्म घडू नये यासाठीचे त्याला प्रयत्न करणे, त्याला आवर घालत राहणे त्याला वीर्य पारमिता म्हणतात. जसा एखादा रथवाला व्यक्ती घोड्याला लगाम लावतो तसं हे पंचशील दुःखमुक्तीसाठी लगाम आहे. लगाम समजते? घोड्याला लगाम लावल्या जातो. हे पंचशील जे आहे, सील जे आहे तो लगाम आहे. या सीलाचा लगाम जोपर्यंत आपण लावू आणि त्या लगामाला जोपर्यंत मजबूत बनवू तोपर्यंत दुःखमुक्ती नाही, तोपर्यंत दुःखमुक्ती नाही. म्हणून ही प्रयत्नांची पराकाष्ठा ज्याला म्हटलेला आहे, तर आध्यात्मिक दृष्ट्या किंवा बुद्ध धम्माच्या तत्वांच्या अनुसार जर विचार केला तर वीर्य पारमिता पूर्ण करणे त्याला म्हणतात की चित्ताला आवर घालण्याचा प्रयत्न. मग वरवर करणी आपण प्रयत्नांचा जर विचार केला तर मग यश प्राप्तीसाठी जे काही प्रयत्न केले जातात त्याला ही प्रयत्नच म्हणतात, त्याला ही वीर्यच म्हणू शकतो आपण. जसं कासवाने प्रयत्न केले आणि सस्याला हरवलं, नाही का? काही काही लोक म्हणतात नाही हो जमत नाही, म्हणतात आता काय संपला म्हणतात विषय. एखादी गोष्ट काही करायला घेतलीत नाही म्हणतात जमत नाही म्हणतात असं. आणि त्यांच्याच वयाचे दुसरे माणसं म्हणतात मला काहीच झालं नाही. आमचे आनंदबोधी भंतेजी होते बघा आपल्या परिसरामध्ये, तर ते स्वतःला म्हातारं मानायला तयारच नव्हते. कधी कधी म्हाताऱ्या माणसांमध्ये तो गुण असतो. आमच्या भंतीजीला पण असा कधी धरण्याचा प्रयत्न कोणी केला बा चढताना, म्हातारा माणूस असं वाटते ना आपल्याला, बा आता म्हातारा माणूस आहे तर धराव मग आपण त्यांचा हात पडतील वगैरे. तर भंतीचा हात आमच्या धरला, असा हात झटकून टाकतात आणि त्यांच्याकडे पाहतात असे. असं थोडी आहे की मला का म्हातारा समजता का, असा इशारा असतो. तर आनंदबोधी भंतीजीला एकदा आमच्या भंतीनं असं धरलं तर त्यांनी हात झटकला, मी तिथं होतो. तर त्यांना म्हणे ते भंतीजी आपले का मी काय म्हातारा झालो समजता का तुम्ही मला? ते त्यांच्या भाषेमध्ये एकदम बघा म्हणे मला काहीच झालं नाही, आत्ता मी धावू शकतो आणि लगबगीनं चालत होते बघा. तर हे प्रयत्न मनाने जर ठरवलं
प्रयत्न करायचे तर मनुष्य काहीही करू शकतो. अशा असंख्य कथा आहेत. आणि म्हणून तर भगवान बुद्धाने कुशल चित्ताला साधण्यासाठी, कुशल कर्म करण्यासाठी, पुण्य कर्म करण्यासाठी सुद्धा प्रयत्नांची पराकाष्ठा आपल्याला करावी लागते, वीर्य पारमिता पूर्ण करावी लागते. पुन्हा पुन्हा जे कुशल कर्म करावे लागतात त्याला वीर्य पारमिता म्हणतात. पुन्हा पुन्हा, जसं सब्ब पापस्थ गाथेमध्ये कुशलस्थ उपसंपदा म्हटलेला आहे. हा शब्दाला कुशलस्थ उपसंपदा म्हणजे भगवंतानं पहिल्यांदा तर म्हटलेलं आहे की बा कुठल्याही प्रकारचे पाप कर्म करू नये. आता एकदाच करतो का पाप कर्म आपण, अकुशल कर्म तर नाही, पुन्हा पुन्हा करतो. तर भगवंताने सांगितलं की म्हणजे या मनाला आवर घालायची आहे, अकुशल कर्म करायचे नाही म्हणजे मनाला आवर घालायची आहे. आणि कुशल कर्म संपादन करायचे म्हणजे पुन्हा 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 कुशल कर्म संपादित करायचे आहे. आणि जेव्हा कुशल कर्म संपादित करत राहू आपण तेव्हा कधी आपल्याला सुख मिळेल, दुःख मुक्ती मिळेल. भगवंताच्या काळात भगवान बघा एकदा वेळुवनामध्ये राहत होते. वेळुवनात भरपूर दिवस भगवान राहिले, बऱ्याच ठिकाणी राहिले. त्या वेळुवनामध्ये राहत असताना वेळुवनातून राजगृहामध्ये भिक्षाटनासाठी सकाळी सकाळी भिक्षू निघायचे. भगवान बुद्ध निघायचे. हिवाळ्याचे दिवस होते, नेमकाच पावसाळा संपला होता, हिवाळ्याचे दिवस होते. तर मग भिक्षू विहारात गावाच्या बाहेर म्हणजे गावात प्रवेश करण्यापूर्वी परिमंडल करून गावामध्ये प्रवेश करायचे. भिक्षाटनासाठी जसं सकाळी भिक्षाटन होते ते परिमंडल वगैरे करून अणवाणी पायाने, तर मग गावाच्या बाहेर ते सगळेजण एका ठिकाणी थांबून गवतावर थांबावं लागायचं त्यांना. भरपूर भिक्षू होते तर, आणि परिमंडल करायचे, चिवर व्यवस्थित घ्यायचे वगैरे, भिक्षापात्र वगैरे लावायचे. तर ते करत असताना एक व्यक्ती रोज त्यांना पाहत होता. ज्या ठिकाणी उभं राहून भिक्षू संघ परिमंडल वगैरे करत होता, चिवर वगैरे व्यवस्थित करत होता, भिक्षापात्र व्यवस्थित लावत होता, तर ते करत असताना खालच्या बाजूचं जे चिवर आहे, कपडा जो पायाच्या जवळ आहे, समजा घुटण्याच्या जवळ आहे आपल्या, तर ते गवत त्याला लागून आणि गवतावरती असलेले दवबिंदू त्या चिवराला लागल्यामुळे, कपड्याला लागल्यामुळे खालच्या साईडने चिवर ओलं होत होत. तर मग याच्या मनामध्ये भगवंताने सांगितलेला उपदेश लक्षात आला. भगवान बुद्ध म्हणाले कुशल कर्म पुन्हा पुन्हा केलं पाहिजे, त्याला वीर्य पारमिता म्हणतात. कुशल कर्म पुन्हा पुन्हा केलं पाहिजे. तर ह्याने पाहिलं की अरे भिक्षू संघाचे भिक्षूंचे चिवर ओले होत आहेत खालच्या साईडने गवतामुळे. तर याने ते पाहिल्यानंतर याने दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणचं गवत काढून टाकलं. मग गवत काढून टाकलं तर पावसाळा नुकताच संपलेला होता. मग गवत काढून टाकल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी भिक्षू तिथे आले आणि ते परिमंडल वगैरे करत होते. तर मग ते जास्त संख्या होती भिक्षूंची आणि ते परिमंडल करण्यासाठी, भिक्षापात्र व्यवस्थित करण्यासाठी तिथे थांबलेले असतात. पावलं इकडं तिकडे होतात आणि मग पावलं इकडे तिकडे झाल्यामुळे पुन्हा तो चिखल वगैरे तयार झाला आणि खालच्या साईडने चिवर भरत होते भिक्षूंचे. लागतात ना, पायाला जरी लागलं तर खालच्या कपड्याला बघा, लोकांचे ते कपडे असतात तर त्याला लागते बघा पायाची माती वगैरे चिखल. तर मग त्याला वाटलं की अरे गड्या पाण्यातून तर निघालो, आता चिखलात पडलो. म्हणजे पाण्याचा जर बंदोबस्त आपण केला, पाण्याने ओलं होऊ नये चिवर म्हणून ते गवत काढून टाकलं, आणि गवत काढून टाकलं तर मग आता चिखलाने पुन्हा चिवर खराब होत होतं. मग त्याने विचार केला आता काय करावं. तर मग त्याने दुसऱ्या दिवशी जिथे भिक्षू ते परिमंडल वगैरे करत होते त्या ठिकाणी वाळू टाकली, रेती टाकली तिथे. मग रेती टाकली तर रेतीवर मग ते भंतेजी यायचे आणि परिमंडल वगैरे करायचे. मग काही दिवसानंतर सूर्य तापायला लागला. सूर्य तापला की रेती गरम होते. मग रेती गरम होत होती तर पाय भाजताना समजते आपल्याला, कोणाच्या पायाकडे पाहिलं समजा उन्हात आपण जर पाहिलं तरची गोष्ट, नाही तर आपल्या पायात बूट असल्यावर आपण कशाला पाहतो दुसऱ्याच्या पायाकडे, का माणूस स्वार्थी आहे ना. तर मग त्याने पाहिलं की अरे गड्या भिक्षूंचे पाय जळत आहेत. मग त्याने विचार केला आता काय करायला पाहिजे, कुशल कर्म करायचं आहे ना. तर मग त्याने भगवंताकडे जाऊन सांगितलं की असं आहे भगवान, आता मी काय करू. मग भगवान बुद्ध म्हणाले बघ तुला काय करता येईल. मग त्याने तिथे मंडप, अशा प्रकारचा एक मंडप तयार करून दिला. एक तर उन्हापासून पण संरक्षण आणि ते पाय जे जळत होते तर त्याच्यापासून पण संरक्षण झालं, दवबिंदू पण पडत नाही मग असं काही जर असेल तर. आणि भगवान बुद्धाकडे त्याने सांगितलं भगवान
मी हे माझ्याकडून माझ्या कुशलचित्ताच्या पुण्यकर्मासाठी कुशल कर्म पूर्ण करण्यासाठी मी हे दान आपल्याला देत आहे, भिक्षू संघाला याचा स्वीकार करा. तेव्हा भगवंताने सांगितलं की मनुष्याने पुन्हा पुन्हा कुशल कर्म केलं पाहिजे. पुण्यकर्म ज्याला म्हटलेलं आहे ते पुन्हा पुन्हा वारंवार वारंवार करत राहिलं पाहिजे. आणि ते वारंवार कुशल कर्म करण्याची जी अवस्था आहे त्याला म्हणतात वीर्य. आलं लक्षामध्ये? तर ही वीर्य पारमिता खूप आणि खूप महत्त्वाची आहे. आणि म्हणून मी तुम्हाला ती सस्याची पण मध्ये संदर्भ दिला, कासवाचा आणि सस्याचा, की त्या कासवाला वाटले की बा आता आपण काय जिंकू शकत नाही, परंतु त्याने प्रयत्न सोडले नाही, चालणं सोडलं नाही. आणि सस्याला गर्व निर्माण झाला, कासव कुठे, मी कुठे, असं वाटते माणसाला कधी कधी, पण तसा काही विषय नसते. मग तो मध्येच थांबला, कासव आपला ससा झोपला आणि कासव निघून गेला, झाडाजवळ पोहोचला आणि मी जिंकलो आणि मी जिंकलो असं म्हणत होता. असं बऱ्याचदा आपल्या जीवनामध्ये होते. प्रयत्न जर सोडून दिले तर आपल्याला सुद्धा जे काही प्राप्त करायचं आहे ते प्राप्त होऊ शकत नाही. आणि म्हणून तुम्हाला मी या वीर्य पारमितीच्या संदर्भामध्ये याच उद्देशाने सांगतो आहे की धम्माचं आचरण करण्यासाठीचा सतत प्रयत्न केला पाहिजे. जे लोक म्हणतात की बसल्यानंतर त्रास होतो, तर त्रास आपल्यालाच होतो असं नाही, सर्वांनाच त्रास होतो, सर्वांना त्रास होतो. परंतु जर ते वीर्य पारमिता आपण पाळत राहिलो, वीर्य पारमिता जर आपण परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करत राहिलो तर 1 दिवस 2 दिवस 3 दिवस होतील आणि आपला त्रास गायब होईल. जसं काल तुम्हाला गाडीचं मोटारीचं उदाहरण दिलं मी, की सुरुवातीला असं वाटतं की बापा गाडी कुठे जाते का काय, स्टेअरिंग कुठे जाते का काय, आणि जसे जसे आपले प्रयत्न परिपक्व बनतात तसं तसं आपण बिनधास्तपणे गाडी चालवतो. कोणत्याही गोष्टीचं असंच आहे बघा. आता मला सांगा, समजा आपण अंध झालो, ताटात आपण हात ठेवलाय, भाकरी मोडली, समजा आपण अंध झालो, तर हे उचलल्यावर इकडे जाईल का? हे इथून उचलल्यावर हे इकडं इकडं असं कुठं जाईल का? इकडं जाईल का? बिलकुल जात नाही. ते बरोबर इकडेच जाते. आणि हे इथं पोहोचेपर्यंत हे बरोबर असं करते. प्रयत्न झाले ना, प्रयत्न झाल्यावर काय? लोक म्हणतात बा कोणतरी मला व्यसन लावलाय, कोणामुळे तरी व्यसनी झालो. पण असं सांगितलं जाते कोणामुळे कोणी बिघडत नाही तसं पाहिलं तर, आणि कोणामुळे कोणी सुधरतही नाही तसं पाहिलं तर. ते निमित्त असते फक्त, नाही का? निमित्त आहे. बऱ्याचदा असं होते, लोकांना सवयी जडतात, सवयीचे गुलाम होतात लोक. कॅन्सर सारखे दुर्धर आजार होतात लोक, एवढ्या सवयी लोकांना भयानक जडतात. नको नको ते आजार होतात लोकांना सवयीमुळे. आणि त्यामुळे भगवान म्हणाले, एकदा जर आपण प्रयत्न करत राहिलो आणि ते प्रयत्न वारंवार करत राहिलो तर जे कोणते प्रयत्न करू त्याची सवय जडते आणि आपोआप तसं घडते. बघ, तुम्ही जंगलामध्ये एखादा रस्ता पाहिला असेल, डोंगरावरती तुम्ही फिरायला कधी जात असाल तर तिकडे गायी म्हशीच्या पावलांमुळे रस्ते तयार होतात बघा. पाऊल वाट त्याला म्हणतात, बरोबर आहे? एकाच दिवशी गाय आणि म्हैस गेल्यावर ते पाऊल वाट तयार झाली असेल का? रोज 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 त्याच रस्त्याने जातात ते. बैलांची खासियत असते, बकऱ्यांची खासियत असते, जनावरांची सगळ्यांची खासियत आहे. त्यांचा मालक कुठे जाऊ काही हो, समजा इन केस मध्ये संध्याकाळ झाली, बरोबर रोजच्याच मार्गाने ते आपल्या इच्छित स्थळी पोहोचतात. बरोबर रोज त्याच मार्गाने, इकडे तिकडे जात नाहीत माणसांसारखं. बरोबर ते आपापल्या घरी जातात, बरोबर त्याच रस्त्याने, आणि ती पाऊलवाट तयार होते. भगवान बुद्ध म्हणाले, म्हणून अगदी याचप्रमाणे आपण सुद्धा आपल्या मनाला वळण लावण्यासाठी, आपल्या मनाची एकाग्रता निर्माण करण्यासाठी, मनाला संयमशील बनविण्यासाठी आपण प्रयत्न करत राहिलो पाहिजे. मनाला जोपर्यंत आवर घालण्यासाठी जोपर्यंत प्रयत्न करणार नाही तोपर्यंत आपल्याला सिलवान बनता येईल का? तोपर्यंत आपल्याला विकारमुक्त मनाची अवस्था गाठता येईल का? तोपर्यंत दुःखमुक्तीच्या मार्गामध्ये आपल्याला जाता येईल का? नाही जाता येणार. आणि म्हणून हा धम्मातला प्रयत्न जो आहे त्याला वीर्य पारमिता म्हटलेला आहे. धम्मातला प्रयत्न
रोज आणि रोज आपल्याला सकाळी उठल्यानंतर सावधगिरी बाळगण्यासाठी सुद्धा वीर्य पारमिता खूप महत्त्वाची आहे. सावधगिरी कोणती? धम्मातली सावधगिरी. आपल्याला लगेच कळालं पाहिजे हिंसा घडत असेल तेव्हा, अरे नाही, भगवंताने सील सांगितला हिंसा करू नये. तिथे प्रयत्न उपयोगी पडतात आपले. पुन्हा पुन्हा मनाला आपण तसं सांगत राहिलो की अरे नाही, भगवंताने सांगितलंय हिंसा केली नाही पाहिजे. चोरी करताना आपल्याला लगेच तिथे सांगितलं पाहिजे आपल्या मनाने, अरे चोरी करणे पाप आहे, भगवंताने सांगितलंय. मग जेव्हा जेव्हा अशा प्रकारे मनाला आपण सांगत राहू, प्रयत्न करू तर मनाची एक अशी अवस्था तयार होते की अकुशल कर्मांपासून आपण परावृत्त होतो, अकुशल कर्मांपासून अलिप्त होतो आणि कुशल कर्म करण्याची आपल्याला सवय जडते. बघा तुम्ही, कुशल कर्म करण्याची सवय जडते. समजा तुम्ही कधी विहारात आलात, तुमचे गुडघे साबूत आहेत, तर तुम्हाला आल्या आल्या वाटते की भगवंताला हात जोडले पाहिजे, वंदन केलं पाहिजे. आणि नवखा एखादा व्यक्ती कोणीतरी आला ते इकडं तिकडं पाहिल नुसते, त्याला हात जोडावा वाटणार नाही, त्याला असं वंदन करावं लागणार नाही. पण तुम्हाला ध्यान असो नसो, इथे आलं की असे हात जोडावं वाटतील, ही सवय झालेली आहे. बघा तुम्ही, म्हणजे ध्यान जरी नसेल कधी कधी तर ते बरोबर सवय होऊन गेलेली आहे. तसं तुम्ही आता स्वयंपाक बनवता, काय मावल्या सगळ्या स्वयंपाक बनवण्यात तरबेज असता तुम्ही, तर तुम्ही कधी कधी टीव्ही पाहत पण स्वयंपाक बनवत असेल. कधी कधी 2-2 भाज्या, 2-2 काय पोळ्या, जे काय असेल ते म्हणजे एकाच वेळेला करत असाल. म्हणजे एवढी प्रॅक्टिस झाली आहे, एवढे प्रयत्न तुमचे झालेले आहेत त्याच्यामध्ये. माणसाला जर पोळ्या बनवायला लावल्या तर त्याला 1 पोळी बनवायला घंटा जाईल त्याला. पहिली गोष्ट तर पीठ कुठं ठेवलं हेच माहीत नसते, संबंधच नाही काही. दुसरी गोष्ट, मिळालं पीठ तर पाणी किती टाकावं त्याच्यात, मीठ किती टाकावं त्याच्यात, आणि टाकाव की नाही हे माहीत नसते. मळाव कसं, किती वेळ मळाव, त्याला नरम चपाती होण्यासाठी किती वेळ मळायला लागते हे काहीच माहीत नसते माणसाला. आणि तेच जर एखाद्या भगिनीला, आईला सांगितलं रात्रीच्या 2 वाजता की आई भूक लागली आहे, मला जरा पोळी बनवून देते का, बापा ती लगेच झोपेतून उठेल आणि 5च मिनिटात बापा पोळी गरम ताटात. हो, हे प्रयत्नांचं फळ आहे. वारंवार जी गोष्ट आपण करतो त्याच्यात आपण परफेक्ट बनत असतो. म्हणून भगवंत म्हणाले की जेव्हा आपण पुन्हा पुन्हा मनाला सांगू की नाही तुला दुःखमुक्त बनायचं आहे, हे सील पालन केलं पाहिजे, तुला दुःखमुक्त बनायचं आहे, ध्यानाला बसलं पाहिजे, तुला दुःखमुक्त बनायचं आहे, मनावर संयम ठेवला पाहिजे, दुःखमुक्त बनायचं आहे, शरीरावर संयम ठेवला पाहिजे, वाणीवर संयम ठेवला पाहिजे. हे संयम ठेवणे ज्याला म्हणतात त्याला वीर्य पारमिता म्हणतात. त्याच्यासाठी वीर्य पारमिता खूप महत्त्वाची आहे. काया वाचा मनावर संयम ठेवण्यासाठी वीर्य पारमितेची कामगिरी ही महत्त्वाची असते. जर वीर्य पारमिता आपल्याकडे नाही आहे तर मग आपल्याला समजत पण नाही काया वाचा मनाने अकुशल कर्म होते आहे का कुशल कर्म होते आहे की काय होते आहे ते. आणि त्यामुळे 10 पारमितेमध्ये अत्यंत महत्त्वाची पारमिता आमच्या दृष्टिकोनातून ही वीर्य पारमिता आहे. कारण समजा आपण दानी बनलो, समजा आपण सिलवान बनलो, नाही का, समजा आपण प्रज्ञावान बनलो, समजा आपण नैष्कर्म्य पण पारमी पूर्ण करण्याचा करत आहोत, पण जर त्याच्यामध्ये प्रयत्न नसतील, सातत्य नसेल प्रयत्नांचं, तर कायमस्वरूपी सिलवान असू शकतो का, राहू शकतो का आपण, कायमस्वरूपी दानी राहू शकतो का, कायमस्वरूपी प्रज्ञा आपल्याला शहाणपण सुचत राहील का, कायमस्वरूपी नाही. बघा तुम्ही, प्रज्ञावान आपण आहोत, प्रज्ञा म्हणजे शहाणपण पण त्याचा अर्थ आहे, प्रज्ञा म्हणजे शहाणपण पण त्याचा अर्थ लावलेला आहे. काल जसं आपण 3 प्रकारच्या प्रज्ञा घेतल्या, तर कुशल आहे की अकुशल आहे हे समजून घेऊन त्याच्यापासून अलिप्त राहणं किंवा ते करत राहणं, याच्यासाठी वीर्य पारमिता अत्यंत महत्त्वाची आहे. तेव्हा तुम्ही जीवनामध्ये वीर्य पारमिता पाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे, नाही का. झोपणाऱ्या मनाला समजून सांगितलं पाहिजे की झोप घेणं चांगलं नाही, सकाळी लवकर उठलं पाहिजे आणि रात्री लवकर झोपलं पाहिजे. याला सांगितलं पाहिजे 2 चपात्या झाल्या की आता बस केलं पाहिजे, म्हणजे जेवढा काय आपला कोटा असेल, कोटा असतो ठरलेला, इकडं पण कोठा आहे आपला,
जठर म्हणजे आपला कोठा आहे तो. तर हे यासाठी म्हणून भगवंताने सांगितलं. एकदा असंच बघा, मी तुम्हाला सांगितलं की नाही माहिती नाही, प्रसेनजित राजाची कथा, म्हणजे प्रयत्न जर केले तर प्रसेनजित राजा गेलेले ठेवता, मला वाटतं त्या दिवशी सांगितलं मी, तुमच्यापैकी सर्वजण नसतील तर. प्रसेनजित राजा जो होता तो एकदम जाड होता, त्याला वंदन करता येत नव्हतं, वागता येत नव्हतं, त्या दिवशी मी बोललो. आणि भगवंताकडे त्याच्या नोकराने सैनिकाने सांगितलं, भगवान याच्यावरती काहीतरी उपाय काढा, महाराजाचं वजन फारच जास्त वाढले, वागता येत नाही, झुकता येत नाही, कोणी एखादा विरोधक येईल आणि मारून टाकील, राजा असून काय करता त्याला. आणि त्या प्रसेनजित राजाने पण सांगितलं, भगवान मला अपमान वाटतो की सर्व लोक तुम्हाला वंदन करतात, पंचांग प्रणाम करतात, परंतु मला झुकता येत नाही, माझ्या वजनामुळे खाली गुडघ्यावर बसता येत नाही, तर यावर काहीतरी उपाय. तर भगवान बुद्धाने त्या भोजन वाढणाऱ्याला सांगितलं की राजानं 2 पोळ्या खाऊन झालं राजाचं भोजन, की राजाला सांगत राहा की महाराज आता बस करा. आता आपल्याला जर कोणी असं सांगेल की बस कर ना, तर चांगलं वाटते का बापा? काही आवडीचं खात असताना बस करा असं कोणी म्हटलं समजा आपल्याला, तर आपण एक तर डोळे विस्पारून पाहू त्यांच्याकडे, नाही तर हे घेऊन घेतात, घरचे असतील तर घेऊन घेतात, जा तिकडे असं म्हणतो कधी कधी. तर राजाला सेवकाला सांगितलं भगवंताने की असं असं करत जा, जेवण झालं थोडं म्हणजे 2 पोळ्या खाऊन झाल्या की सांगत जा महाराज आता जेवण बस करा. तो सेवक म्हणे, भगवान मी जर असं सांगत राहिलो तर माझा दुसऱ्याच दिवशी शिरच्छेद करेल राजा, मुंडकत उडून टाकेल माझं. तर भगवंताने सांगितलं की असं नको म्हणू की मी सांगत आहे म्हणजे तू म्हणत आहेस, असं म्हण राजाला 2 पोळ्या खाऊन झाल्यावर की महाराज भगवान म्हणतात की भोजनात मात्रा जाणावी, भोजनात मात्रा जाणावी. मग तो तसं सांगत राहिला आणि मग असं करता करता आता ते डाएट प्लॅन सुरू झाला राजाचा. भगवंताच्या म्हणण्यानुसार आहार कमी केला आणि आहार कमी केल्यावर वजन 2-3 महिन्यात राजाचं मग कमी झालं आणि मग राजा ऑटोमॅटिकली गुडघ्यावर बसून भगवंताला वंदन करत होता. आणि भगवंताला त्याने साधुकार दिला, भगवान आम्हाला वाटलं आपण सम्यक संबुद्धच आहात, म्हणजे आता वरवर करणे असं वाटतं लोकांना कधी कधी, पण भगवंत सर्वज्ञ होते आणि सम्यक संबुद्ध होते. केवळ हे प्रज्ञेचंच ज्ञान होतं असं नाही, तर या शरीर यष्टीचं पण ज्ञान होतं भगवंताला. विनय पिटक जर तुम्ही कधी वाचला तर ह्या नख काढण्याच्या संदर्भामधले सुद्धा विनय सांगितले भगवंताने. बघा, जेवण कसं करावं ह्याचेही विनय सांगितले भगवंताने, रस्त्याने चालावं कसं ह्याचेही विनय सांगितले भगवंताने. सगळ्याच लोकांना सांगितलं भगवंतानं. म्हणजे भगवंताचा धम्म भिक्षूंसाठीचा असंही नाही काही आणि उपासकांसाठीचा असंही नाही काही आहे. भगवंताचा धम्म, भगवंताची वाणी, भगवंताचे तत्व हे सर्वांच्यासाठी समान आहे. म्हणजे ज्या कोणत्या नियमाचं जो कोणी पालन करेल त्याला त्याचा लाभच होईल. आणि म्हणून भगवंताने सांगितलं सातत्य जर आपण ठेवलं तर ती वीर्य पारमिता असते. आणि म्हणून कुशल चित्ताची एकाग्रता साधण्यासाठी, मनाला संयमशील बनवण्यासाठी, मनाला निर्मळ आणि शांत बनविण्यासाठी, मनाला सजग ठेवण्यासाठी, सावध राहण्यासाठी, होशमध्ये राहण्यासाठी जर आवश्यक काय असेल तर ती वीर्य पारमिता आहे. आपल्याकडून अकुशल कर्म घडू नये यासाठी सावधपणाची भूमिका घेण्यासाठी जर काय आवश्यक असेल तर ती वीर्य पारमिता आहे. पुन्हा पुन्हा कुशल कर्म आपल्याकडून घडलं पाहिजे यासाठी जर आवश्यक काय असेल तर वीर्य पारमिता आहे. आणि म्हणून निश्चितपणे तुम्ही सुद्धा सर्वजण या वीर्य पारमितेला समजून घ्याल अशी मी तुम्हा सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो. तुम्ही सोनं वापरणारे लोक आहात. शेवटचं 1 मिनिटाचं उदाहरण तुम्हाला सोन्याचं देतो. भगवंतानेच सांगितलेलं आहे की ज्या प्रकारे एखादा सोनार सोन्याची शुद्धता सिद्ध करण्यासाठी त्याला जाळू प्युअर बनवतो, शुद्ध बनवतो, नाही का, तसं या मनाला सुद्धा आवर घालू वीर्य पारमितेचा नुसार वागू प्रयत्न करू आपण जे वाम मार्गाला लागलेलं मन आहे, अकुशल मार्गाला लागलेलं मन आहे, त्याला आपण चांगल्या मार्गात, धम्माच्या मार्गात, कुशल मार्गात प्रतिष्ठित केलं पाहिजे. त्यासाठी वारंवारता खूप महत्त्वाची आहे. वारंवारता नसेल, प्रयत्न नसेल तर मग आज आलात आणि उद्या आले नाही की मन आहे, ते कुठं रमेल हे काही सांगता येत नाही.
घरी रमते, बाहेर रमते, गोष्टीत रमते, बाहेरच्या गोष्टीत रमते, वेगळ्या विश्वात रमते, डोंगरात रमते, झाडीत रमते, कशात रमेल हे मन सांगता येत नाही. मोबाईलमध्ये रमते, आजकाल मोबाईलमध्ये जास्त मन रमते माणसांचं. बघा तुम्ही जिथं गेले मौतीतही मोबाईल, व्हॉट्सअपवर लोक आहेत. प्रत्येक ठिकाणी लोक मोबाईलवरती बिझी असतात आजकाल. मोबाईल आवश्यकच आहे, आवश्यक नाही असं नाही म्हणता येत, पण त्याचा वापर किती, कुठे, कसा करावा हेही समजलं पाहिजे, नाही का. आणि म्हणून भगवंताने सांगितलं की हे मन जे आहे त्याला आवर घालण्यासाठी वीर्य पारमिता अत्यंत महत्त्वाची आहे. तेव्हा दुःखमुक्तीसाठी कारणीभूत ठरणाऱ्या या वीर्य पारमितेला आपण पालन कराल, तिला परिपूर्ण बनविण्यासाठी सातत्याने अभ्यास कराल. ध्यानाच्या माध्यमातून आपल्या मनाला एकाग्र आणि संयमित बनविण्यासाठी सुद्धा देखील या वीर्य पारमितेचा आपण अभ्यास कराल. सिलवान, दानशूर आणि ध्यानी बनविण्यासाठी ही वीर्य पारमिता अत्यंत मोलाची कामगिरी बजावते. तेव्हा आपण सर्वजण भगवंतांनी सांगितलेल्या या 10 पारमितांपैकी ही वीर्य पारमिता पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल अशी अपेक्षा तुम्हा सर्वांकडून व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना इथे पूर्णविराम देतो. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते.